नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी इंग्लिशचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। त्याच्यामध्ये लहान मुलांना तुम्ही इंग्लिश रीडिंग अँड रायटिंग पटकन कसं शिकवशाल हे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिकमध्ये समजणार आहे। तर चला, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला लहान मुलांना इंग्लिश वाचता आणि लिहिता येईल। तर तुम्ही आता काळजीच सोडा। सगळ्यात आधी तुम्ही मुलांना फॉनिक्स शिकवा। फॉनिक्स म्हणजे तुम्ही बेसिकली त्यांच्याकडनं हे फॉर्मॅटनुसार पूर्ण पाठ करून घ्या। त्यांच्याकडनं रटवून तुम्ही पूर्ण लर्निंग करून घेतली। जेव्हा झेडपर्यंत म्हणजे एला अ आणि ॲ लागतो, बीला ब, सीला कस, डीला ड, ईला अ आणि ए, एफला फ, जीला ग, एचला ह, आयला ई आणि आय, जेला ज, केला क, एलला ल, एमला म, एनला न, ओला ओ आणि अ, पीला प, क्यूला क्व, आरला र, एसला स, टीला ट, यूला उ आणि अ, व्हीला व, डब्ल्यूला व आणि ड, एक्सला स, व्हायला य आणि झेडला ज। तर तुम्ही बेसिकली बघा, आपल्याला कॉमनली काही असे शब्द आहेत की ज्यांना दोन लागतं। जसं फॉर आपण घेतलं, एला अ आणि ॲ लागतो, तसंच सीला क आणि स लागतंय, तसंच आयला ई आणि आय लागतोय, आणि ओला ओ आणि ऑ लागतोय। हे तुम्ही त्यांचे खूप एकदम पाठ करून घेतले तर त्यांना हे फॉनिक एकदम लक्षात राहिले पाहिजे। त्यानंतर तुम्ही त्यांना आधी बाराखडी, मराठी बाराखडी असते तिच्यातलेच, जसं कान्याला काय लागतो, ए लागतो। आता आपण जसा काना देतो इथं, फॉर एक्झाम्पल आपण कालीला, कालीला, तर कला काय लागतो आपला के आणि कान्याचा ए, म्हणजे त्यांना असे शब्द तयार करता येतील। तसंच जर पहिली विलांटी, आपण जर इतर पहिली विलांटीला काय लागतो आता के, आणि दुसरी विलांटीला, पहिली विलांटीला आय, या पद्धतीने जर तुम्ही त्यांना शिकवलं तर त्यांना पटकन लक्षात येईल। आणि एवढं फॉर्मॅट तुम्ही फक्त सांगायचं की पहिल्या उकाराला काय आहे, दुसऱ्या उकाराला काय लागतो, एक मात्रेला काय लागतं, दोन मात्र्यांना काय लागतं, काना एक मात्रेला काय लागतो, काना दोन मात्र्यांना काय लागतो, अनुस्वाराला काय लागतो, आणि तुम्ही त्याच्यानंतर त्यांच्याकडनं कला ख, के, काल, खला के यच, गला जी, गला जी यच, चला सी यच, चला सी यच, जला जे, असं पूर्ण ज्ञापर्यंत बाराखडी पाठ करून घ्या। आणि तुम्ही बघा, ते एका महिन्याच्या आत इंग्रजी बोलतील आणि लिहितील। जर तुम्हाला हे लवकर समजलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही 2 मिनिटाचा असा याचा स्क्रीनशॉट काढू शकता। थँक्यू।